नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाळ सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर यामधल्या आजच्या 7th लेक्चरला सुरुवात करायची आहे. हेच आपलं आजचं या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता आर्किमिडीज प्रिन्सिपल काय आहे हे या पाठामध्ये आणि या शेवटच्या लेक्चरमध्ये आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. आणि याच्यासाठी यांनी आपल्याला एक इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ट्राय धिस. आधी मी ती रीड करतो आणि नंतर मग आपण त्या ॲक्टिव्हिटीवरून आर्किमिडीजचं तत्त्व कोणतं होतं, म्हणजे आर्किमिडीज प्रिन्सिपल कोणतं होतं ते आपण समजून घेऊया. लुक ॲट दिस. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉईंट. At one of its end, tie a clean washed stone or a 50 gram weight, as shown in figure 3.11. Look at this, that is the 3.11 figure. Now, hold the other end of the rubber band and make mark there. Keep the stone hanging in air and measure the length of the rubber band from the stone to the mark made earlier. Now take water in a pot and hold the rubber band at such a height that the stone sink it. Again, measure the length of the rubber band up to the mark. What is observed? बघा काय म्हटलं त्यांनी की आकृती जी आहे 3.11 नुसार तुम्ही ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे एक मोठा रबर बँड घ्यायचा आहे आणि त्याला एका पॉईंटला आपल्याला कट करायचा आहे आणि त्याला दोरीसारखं आपल्याला लांब करायचं आहे. त्याच्या एका टोकाला स्वच्छ धुतलेला लहानसा दगड किंवा मग 50 ग्रॅमचं एखादं वजन त्याला बांधायचं आहे. आता रबर बँडचं ते दुसरं टोक आहे ते बोटांनी पकडून तिथे आपल्याला पेननी मार्किंग करायची आहे आणि तो दगड आपल्याला हवेत लटकताना ठेवून जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे धरून त्या दगडापर्यंतची लांबी आपल्याला ते मोजायची आहे. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे रबर बँड आपण इथे बोटामध्ये धरलेला आहे आणि हा दगड जे आहे या दगडापासूनची लांबी किती आहे ती आपल्याला स्केलच्या साहाय्याने तिथे मोजून घ्यायची आहे. तर हा झाला आपला पहिला स्टेज. आणि सेकंड स्टेजला काय केलेलं आहे आपण, आता तिथं एका पात्रात पाणी घेऊन परत तो दगड त्यात बुडेल अशा उंचीवर तो धरायचा आहे. आता पुन्हा रबराची लांबी जर आपण मोजली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे इथे नंतर तोच दगड आपण एखाद्या लिक्विड किंवा वॉटर असलेल्या एका पॉटमध्ये आपण तो हळूहळू जर बुडवायला सुरुवात केली तर इथे आपल्याला या रबर बँडच्या लांबीमध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस दिसतात असं इथे त्यांनी आपल्याला तो प्रश्न केलेला आहे. लुक ॲट धिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ. व्हाईल डिपिंग द स्टोन इन वॉटर, लेंथ ऑफ द स्ट्रेच्ड रबर गेट्स slowly reduce and its minimum when it sinks completely. What could be the reason for a shorter length of the rubber band in water? त्याचा काय परिणाम होतोय बघा, पाण्यात दगड बुडवला असताना काय होतं की ताणलेल्या रबराची लांबी जी आहे ती हळूहळू कमी होते. म्हणजे हवेमध्ये जेव्हा होतं तेव्हा त्याच्या जे रबर बँड आहे त्याची लेंथ जी आहे ही जास्त आहे. आणि जेव्हा आपण तो दगड सेम वेट जे बांधलेला दगड आहे तो जेव्हा आपण लिक्विडमध्ये म्हणजे पाण्यामध्ये जेव्हा टाकतो तेव्हा या रबर बँडची लेंथ ही कमी होते. आता जेव्हा तो दगड पूर्ण पाण्यामध्ये आतमध्ये जातो तेव्हा त्याची जी लेंथ आहे ती आणखी कमी होऊन जाते. पण असं का होतं, याचं कारण काय आहे? आता याच्यामध्ये रिझनसुद्धा त्यांनी ते आपल्याला विचारलेलं आहे, त्याचं ॲन्सरसुद्धा दिलेलं आहे. व्हेन द स्टोन इज सिंक इन वॉटर, a buoyant force acts on it in the upward direction. याच्या आधी जो आपण अभ्यास केलेला आधीच्या लेक्चरमध्ये बायोंट फोर्सचा तोच इथे आपल्याला दिसतोय की जेव्हा तो दगड आतमध्ये जात असतो तेव्हा जो लिक्विड आहे किंवा जे पाणी आहे तो पाणी त्याच्यावर बायोंट फोर्स अप्लाय करतो कुठे, अपवर्ड डायरेक्शनला. अँड द वेट ऑफ द स्टोन ॲक्ट्स डाऊनवर्ड, देअरफॉर द फोर्स विच ॲक्ट्स ऑन इट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन इज इफेक्टिव्हली रिड्यूस. दगड जर पाहिला आपण तर दगड जेव्हा आपण आतमध्ये सोडतो तो दगडावर जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ॲक्ट होऊन दगड खालच्या डायरेक्शनला जात असतो. आणि जेव्हा तो दगड खालच्या डायरेक्शनला जात असतो त्याच वेळेस इथलं आतमधलं जे वॉटर आहे ते वॉटर त्याच्यावर बायोंट फोर्स अप्लाय करतो आणि तो बायोंट फोर्स कुठे असतो, अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होतो. आणि इथे
त्याच्यामुळे जे दगडाचं जे वेट आहे ते इथे आपल्याला कमी झालेलं दिसतं आणि म्हणूनच आपण जर इथे पाहिलं तर दगडाचं वजन जे आहे ते काही प्रमाणात कमी होऊन इथे रबर बँडची जी लेंथ आहे ती कमी झालेली दिसते. अँड दिस इज द इन केस ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. त्याच्यासमोर आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहूया. How much is the magnitude of the buoyant force? It is the same for all the liquid. Is the buoyant force of equal magnitude for all the object? The answer of three questions are embodied in Archimedes' principle. And this principle state that. बघा काय म्हटलेलं आहे यांनी, आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहे की जो बायोंट फोर्स आहे याचं परिमाण किती असतं. सेकंड, कोणत्याही द्रवाला हा बायोंट फोर्स सारखाच असतो का. आणि तिसरा आहे, सर्व वस्तूवर बायोंट फोर्स हा सारखाच परिमाणाचं असतं का. आता याचे उत्तर जे आहे त्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर एकाच आर्किमेडिसच्या प्रिन्सिपलमध्ये दिसतात. आणि ते प्रिन्सिपल कोणतं आहे बघा. Look at this. When an object is partially or fully immersed in liquid, a force of buoyancy acts on it in an upward direction, and this force is equal to the weight of the fluid displayed by the object. काय म्हटलेलं आहे बघा, आर्किमेडिस प्रिन्सिपलमध्ये याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः किंवा पूर्णत्व बुडवल्यास त्यावर वरील दिशेने जे बल प्रयुक्त होते त्याला आपण बायोंट फोर्स म्हटलेलं आहे. आणि हे बल किती असतं, हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रव्याच्या वजना इतके असते. तो किती द्रव बाजूला सारतो तितकाच फोर्स बायोंट फोर्स त्याच्यावर अप्लाय झालेला आपल्याला दिसतो. अँड धिस इज द मेन दॅट इज द आर्किमेडिस प्रिन्सिपल. हे इथे आर्किमेडिस प्रिन्सिपल आहे. परत एकदा आर्किमेडिस प्रिन्सिपल बघा. When an object is partially or fully immersed in a fluid, a force buoyancy acts on the upward direction, and this force is equal to the weight of the fluid displayed by the object. जे सरळ याच्यामध्ये हे तत्व मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः अथवा पूर्णत्व बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते आणि हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रवाच्या वजना इतके असते. आणि धिस इज द आर्किमेडिस प्रिन्सिपल. आता यांनी आपल्याला समोर इंट्रोडक्शन दिलेलं आहे. त्याच्या आधी आर्किमेडिसच्या तत्वानुसार या प्रयोगाचं त्यांनी एक्सपेरिमेंट जो केलेला प्रयोग आहे त्याचं निरीक्षण जे आहे त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा करायला सांगितलेलं आहे. तर आपण प्रयोग पाहिलेला आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही करू शकता. एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन इन द अर्लियर एक्सपेरिमेंट अकॉर्डिंग टू द आर्किमेडिस प्रिन्सिपल हे तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे आपण इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट याच्यामध्ये आर्किमेडिस थोडासा भाग आपण समजून घेऊया. आता आर्किमेडिस जे आहे हे ग्रीक शास्त्रज्ञ आहे आणि हे प्रखर बुद्धीचे एक सायंटिस्ट होते. त्यांनी गणितामध्ये बरेचसे शोध लावलेले दिसतात. त्यांनी पाय इथे जी आपण गणितामध्ये हे जे सिम्बॉल आहे पाय, तर याची जी मूल्य जी आहे ती त्यांनी आकडेमोड करून काढलेलं आहे. आणि भौतिकशास्त्रामध्ये यांनी तरफ, कप्पी, चाके ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हील आहे, पुली आहे, लिव्हर आहे याचे शोध लावलेले आहेत. आणि याचा शोध त्यांनी अशा काळात लावला जेव्हा ग्रीक आणि रोमन यांच्यामध्ये युद्ध चालू होतं. आणि तेव्हा या ग्रीक सैन्याला यांनी जे शोध लावलेले आहेत ज्याच्यामध्ये पुली आहे, व्हील आहे, लिव्हर आहे की याचा उपयोग त्यांना लढताना झाला. त्यांनी ॲक्च्युअलमध्ये भूमिती आणि जे जॉमेट्रीमध्ये सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. आता याच्यामध्ये यांना या आर्किमेडिस प्रिन्सिपलचा शोध कसा लागला हे सुद्धा या पॅरेग्राफमध्ये उल्लेख केलेला आहे बघा. When he entered a bathtub for taking a bath, he discovered the above principle by observing the overflowing water. He came out in the same state shouting Eureka, Eureka, meaning I found it, I found it. बघा या आर्किमेडिस प्रिन्सिपलचा शोध कसा लागला ते बघा. हे एकदा स्नानासाठी आंघोळीसाठी बाथटबमध्ये म्हणजे बाथटब जो आहे तो पूर्ण भरलेला होता आणि आंघोळीसाठी म्हणून ते बाथटबमध्ये उतरलेत. आणि जसे ते बाथटबमध्ये उतरले त्याचबरोबर
बाथटबच्या बाहेर काही पाणी सांडायला लागलं. ते पाणी पाहता बरोबर ते जोरजोरात तशा स्थितीत रोडवर येऊन जोरजोरात ओरडायला लागले, युरेका युरेका. आता युरेका म्हणजेच काय, तर आपल्याकडे आपण त्याला आपल्या लँग्वेजमध्ये मला सापडले असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे जे आर्किमिडीज प्रिन्सिपल ज्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे, तर त्यांना त्यांच्या या ॲक्टिव्हिटीवरून त्यांच्या लक्षात आलं. तुम्हाला इथे जो प्रश्न विचारलेला होता, यूज युअर ब्रेन पॉवर, तुम्ही इथे एक साधा एक्सपेरिमेंट तुम्ही पहा की आपण जर कोणतं एखादं वेसल घेतलं आणि त्या वेसलला पूर्ण फुलफिल जर आपण केलं, पाणी पूर्ण टाकून काठोकाठ पाणी जर भरलं आणि त्याच्यानंतर जर एक छोटा जरी दगड त्याच्या आतमध्ये जर आपण टाकला, तर लगेच ते पाणी जे आहे ते काही पाणी आपल्याला बाहेर सांडताना दिसतं. असं का होतं? कारण तो दगड जेव्हा आपण आतमध्ये टाकतो, इथे सुद्धा आर्किमिडीज प्रिन्सिपलच आहे. जेव्हा दगड आपण आतमध्ये टाकतो, त्या दगडावर म्हणजे काय होतं बघा, जे बायोन फोर्स जो अप्लाय होतो तो किती होतो, तर त्या वस्तूने म्हणजे दगडाने जेवढं द्रव्य बाजूला सारलं असेल त्याच्या वजना इतकं, तेवढाच बल त्याच्यावर अप्लाय होताना दिसतो. म्हणजे इथे सुद्धा जर आपण पाहिलं की त्याच्या वजना एवढंच पाणी जे आहे ते बाहेर निघताना खाली पडताना आपल्याला दिसतं. अँड धिस इज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता याचा शोध जे आहे, आर्किमिडीज प्रिन्सिपलचा उपयोग हा वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये होतो, ज्याच्यामध्ये लॅक्टोमीटर आहे, हायग्रोमीटर आहे आणि सबमरीन जे आहे काही याच्यामध्ये सुद्धा, शिपमध्ये सुद्धा सबमराईन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांचा आर्किमिडीज प्रिन्सिपलचा यूज होताना आपल्याला दिसतो. अँड धिस इज द इन केस ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. या चॅप्टरमधला सर्वात शेवटचा टॉपिक जो आहे ज्याचा अभ्यासात आपल्याला करायचा आहे, दॅट इज डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स याचा अभ्यास तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहे. द डेन्सिटी म्हणजेच काय, दॅट इज द मास अपॉन व्हॉल्यूम. त्याचं SI युनिटसुद्धा आपल्याला माहिती आहे, दॅट इज द किलोग्रॅम पर meter cube. The property density is very useful in deciding the purity of the substance. The relative density of substance is expressed. बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी जी आहे ही एक्सप्रेस कशाच्या सहाय्याने केली जाते, विथ रिस्पेक्ट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. द रिलेटिव्ह डेन्सिटी जर एखाद्या पदार्थाची जर आपल्याला काढायची असेल तर त्याला कोणासोबत कम्पेअर केलं जातं, डेन्सिटी ऑफ वॉटर. बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी ज्या कोणत्या पदार्थाची काढायची असेल तर म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. तर मला जर इथे रिलेटिव्ह डेन्सिटी जर आयरनची जर काढायची असेल, तिथे काय येईल, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ आयरन अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरची जी डेन्सिटी आहे त्याच्या सहाय्याने आपण पुढच्या पदार्थाची डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी काढू शकतो. अँड धिस इज द फॉर्म्युला फॉर धिस, दॅट इज द रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी हा भाग वेगळा, डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॅल्यूम. आणि रिलेटिव्ह डेन्सिटी जी आहे, ज्याला मराठीमध्ये सापेक्ष घनता असं म्हटलं जातं, म्हणजे एखाद्या पदार्थाची सापेक्ष घनता जर काढायची असेल तर त्याला कोणासोबत कम्पेअर केलं जातं, त्याला पाण्याच्या घनतेसोबत कम्पेअर केलं जातं. आणि अशा प्रकारे इथे रिलेटिव्ह डेन्सिटीचा अभ्यास केला जातो. तर this being a ratio of two equal physical quantities, it has no unit. Relative density of substances is called its specific gravity. म्हणजे इथे हे समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास एकक नाही आहे आणि सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असं म्हटलं जातं. अँड धिस इज द इन केस ऑफ अवर लेक्चर. इथे विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो पूर्ण चॅप्टर जो आहे, चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर हा कंप्लीट झालेला आहे. इथे त्याचा व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, समजून घ्या आणि आशा करतो की माझ्या या व्हिडिओमुळे तुम्हाला हा चॅप्टर चांगल्या प्रकारे समजला असेल. धन्यवाद.